हॅलो, नमस्कार. मी रुपाली स्वागत करते आणखी एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगमध्ये शाळेतून आल्यानंतरचं रुटीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. संध्याकाळ म्हटली की 5च्या पुढे सर्वांचे सगळ्या स्त्रियांची कामं चालू होतात. मग त्यामध्ये झाडू पोछा म्हणा किंवा झाडझूड म्हणा किंवा आणखी काही कपडे काढून त्यांच्या घड्या घालणं व्यवस्थित ठेवणं म्हणा आणि आणखीन चहा पाणी आणि त्यानंतर सुरू होतं तर स्वयंपाकाची तयारी. तर या ठिकाणी बाहेरची झाडलोट करून कपडे काढून व्यवस्थित ठेवून दिले आणि बाथरूममधले कपडे बाथरूममध्ये जाऊ दिले आणि नंतर मग बाकीचे कपडे घडे घालून व्यवस्थित ठेवले. तर या ठिकाणी रुचा पाहू शकता, समोर जो डॉगी आहे तर त्याच्याबरोबर खेळत होती. तिला तो डॉगी खूप आवडतो. तर लुसी नाव आहे तिचं. तर बाहेर झाडलोट झाल्यानंतर घर स्वच्छ करून घेतलं. अगोदर पसारा आवरून घेतला आणि त्यानंतर झाडलोट करून घेतली घरातली. या अगोदर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितलेच असतील. तर त्या जुन्या व्हिडिओमध्ये वेगळं घर दिसत आणि आता वेगळं दिसतंय. तर घराचं रिनोव्हेशन केलेलं आहे. तर त्याचे व्हिडिओ काही मला पोस्ट करता आले नाही, म्हणजे मी घेतलेच नाही. त्यामुळे पोस्ट करण्याचं काही हे प्रश्नच नाही. तर यामध्ये पाहू शकता की आता घर पूर्ण रिनोव्हेशन झालेलं आहे. फरशी वगैरे चेंज केली, कलर पण चेंज केला, खिडक्या पण चेंज केलेल्या आहे आणि आणखीन एकदा तुमच्याशी होम टूर नक्की शेअर करणार आहे मी. तर या ठिकाणी पाहू शकता शाळेतून आल्यानंतर जेवणाचे डबे तर आमच्या तिघांचेही एका बाजूने चहा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने लगेच जेवणाचे डबे घासून घेतले. तर वरती पाणी नव्हतं तर वरती पण पाणी लावून दिलेलं आहे आणि संध्याकाळी आरतीला पण जायचं होतं, त्याच्यामुळे खूपच घाई गडबड चालू होती माझी आणि शाळेतून आल्यानंतर पण मुलांना भूक लागलेली असते, त्याच्यामुळे मग चहा बिस्किट वगैरे काही खाल्लं की संध्याकाळी पण मग थोडेसे स्वयंपाक होईपर्यंत थोडेसे शांत राहतात. नाहीतर जर नाही खाल्लं तर खूपच त्यांची बडबड चालू असते किंवा सारखे किचनमध्ये डोकायला येतात, झाला का स्वयंपाक, झाला का स्वयंपाक म्हणून. म्हणून मग संध्याकाळी चहाबरोबर थोडंसं बिस्किट वगैरे दिलं का ते थोडेसे शांत राहतात. तर या ठिकाणी आलो होतो आम्ही केंद्रामध्ये आरतीसाठी. जसं वेळ मिळेल तसं आरतीला जात असते. संध्याकाळी म्हणा किंवा सकाळची आरती म्हणा किंवा सकाळची 10ची आरती म्हणा, कोणतीही दिवसातून कोणतीही एक आरती कोणतीही एक आरती अटेंड करायची, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदाच होतो. तर काय जास्त सावली आरती झाल्यानंतर नैवेद्याचे जे ताट वगैरे असतात तर ते स्वच्छ करण्याचा मान पण मिळाला. मैत्रिणीच्या सासू होती तर त्या साफ करत होत्या. तर मग त्यांना विचारलं मी करू का साफ, तर त्या हो बोलल्या. म्हणून मग जाऊ द्या, तेवढी एक सेवा आपल्या पदरी पडते. आरती झाल्यानंतर प्रसाद घेतला, दर्शन घेतलं आणि नंतर निघालो आम्ही एका दुकानामध्ये. तर फिल्टरचे कॅन्डल खराब झालेले होते, म्हणून मग फिल्टरचे कॅन्डल घेण्यासाठी आम्ही एका दुकानात गेलो. संध्याकाळची वेळ होती आणि सगळीकडे दिवे आणि लाईट पण लागलेल्या होत्या, त्याच्यामुळं सगळी अशी चमकदार अशी लोणी दिसत होती, चमकदार दुकानं दिसत होते. तर या ठिकाणी फिल्टरचे कॅन्डल घेतले, पैसे दिले आणि लगेच तर रुच्यासाठी कवळं दूध आणलेलं होतं यांनी. तर जेवण वगैरे झाल्यानंतर तिला ते कवळं दूध शिजवून दिलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.